संप्रदायातल्या संतांनी माझ्या लाडक्या बहिणींना ओवी आणि अभंगाच्या रूपात लिखाण केलं। संत कबीरांनी दोहा नावाचा प्रकार लिहिला। कबीर असं म्हणतात की सूरत से किरत बडी। अलीकडे सूरत खूप छान दिसावे म्हणून आपण खूप छान मेकअप करतो आणि मुलीची जात पहिल्यांदा मेकअप करते आणि तो छान मेकअप केलं की मेकअपचा बाजारही बाहेर खूप गरम आहे आणि मेकअप केल्यानंतर आपण खूप छान दिसायला लागतो, स्मार्ट दिसायला लागतो, सुंदर दिसायला लागतो। साहजिकच आपल्याकडे स्मार्ट मोबाईल असतो। अध्यक्ष महोदय, ज्या वयात तरुण मुलांनी करिअरच्या प्रेमात पडावं, आपल्या ध्येयाच्या प्रेमात पडावं, त्या वयात आजकालची तरुण पिढी स्वतःच्याच प्रेमात पडायला लागली आणि सेल्फी काढता काढता कधी सेल्फी घ्यायला लागली हे कळत सुद्धा नाही। पण कबीर असं म्हणतात की सूरत से किरत बड़ी, किरत कभी न जाए। अरे सूरत तो जाती है लेकिन किरत कभी न जाए। मी पंजाब रामाच्या स्मृतीला टाळ्यांच्या गजरात अभिवादन। शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या आणि आदर्श कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर जिल्हा अमरावती आणि साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचं आपलं महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊसाहेब पंजाबरावांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर चांद्यापासून बांद्यापर्यंत भाऊसाहेबांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी आणि एक नवा महाराष्ट्र, नवा भारत घडावा ही भूमिका घेऊन निघणारी प्रबोधन यात्रा आज गडचिरोलीमध्ये पोहोचलेली आहे। आणि योगायोगाने मी 2 आठवड्यापूर्वी दापोलीच्या कृषी विद्यापीठात भाषण दिलं, चिपळूणच्या डीबीजे कॉलेजमध्ये भाषण दिलं आणि आज मला तुमच्या विद्यापीठात गडचिरोलीला भाषण द्यायला संधी मिळते, याबद्दल मला खूप आनंद आहे। या समारंभाचे अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळाचे विद्यापीठाचे सदस्य तथा आपले प्रभारी प्राचार्य प्राध्यापक बुदाने सर, ज्यांचं पॉलिटिकल सायन्स सारखा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ज्या विषयावरती मी आज भाष्य करणार आहे पंजाबरावांच्या संविधान सभेतल्या कामाबद्दल, ते आपल्या गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर सातपुते सर, आमच्या संस्थेचे शाळा निरीक्षक श्री गावंडे सर, ज्यांनी मला इथे यावं असं मला विनंती केली आणि मला येण्यासाठी संधी दिली, असे आमचे मित्र आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान मनोजजी देशमुख सर, त्यांनी माझा अतिशय उत्तम परिचय करून दिला। मुलींनो, वक्ता आला आणला की त्याचा परिचय करून द्यावा लागतो, तो गरजेचा असतो, कारण त्याला का आणलाय हे सांगावं लागतं। या भूमिकेतून अतिशय छानपैकी परिचय भारसाके सरांनी माझा दिला। त्यानंतर माननीय श्री काळे सर, श्री इसाड सर, इंग्रजीचा विभाग प्रमुख तथा ज्यांनी अतिशय उत्तम आमचं आदरातिथ्य केलं त्या होम इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक दर्शना मॅडम आणि माझ्या सगळ्या सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या आणि शाबूत डोक्याच्या माझ्या मैत्रिणींनो, खरं तर तुम्ही सगळ्या ज्युनियर कॉलेजला आहात आणि तुमच्या समोर मी काय बोलावं एका गंभीर विषयावरती मी चिंतन करण्याकरता मी तुमच्या पुढे उभा आहे। मला माहिती आहे मुलींना नवीन पिढीला आता भाषण ऐकावं असं वाटत नाही, कारण 3 कौशल्य तुमच्या माझ्या पर्सनॅलिटीचे आहेत। एक श्रवण कौशल्य, विषयावर बोलण्यापूर्वी थोडं 2-4 मिनिटं तुम्हाला रिचार्ज केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही। अध्यक्ष महोदय, मला माफ करा की श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य आणि वाचन कौशल्य ही 3 स्किल आहेत आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची। आमची जनरेशन त्या सगळ्या स्किल आहे, पण तुमची पिढी मात्र दुर्दैवानं 30 सेकंदाच्या वर रील्स पाहत नाही, रात्रभर चॅटिंग करत करत 4 कधी वाजतात कळत नाही आणि मग डोळे लालेला घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये येता। स्टेटस बदलता बदलता तुमचा वेळ कधी निघून जातो तुम्हाला समजत सुद्धा नाही आणि स्टेटसला कोणी लाईक केलं नाही म्हणून रात्रभर डिप्रेशनची पिढी आहे। अशा पिढी समोर मी 30-40 मिनिटं बुधाने सरांनी मला संधी दिली, मी काय बोलावं माझ्यासमोर गंभीर प्रश्न आहे। काल त्यातच तुमचा एनएसएसचा कॅम्प झाला आणि अशा एक पार्श्वभूमीवर एका गंभीर मुद्द्यावर तुमच्याशी बोलायला आलो। पण मुलींना मी तुमच्या मनाला स्पर्श करीत माझा जो परिचय करून देण्याला मी तरुणांच्या प्रश्नाचा अभ्यासक आहे, म्हणून त्या अर्थाने मी तुमच्या मनाला थोडा स्पर्श करत एक मुख्य विषय तुमच्या डोक्यात कसा घालता येईल याचा मी प्रयत्न करतो। मुलींना आपल्या आयुष्यामध्ये आपण हे जे 3 स्किल आहे हे 3 स्किल आपण डेव्हलप केल्याशिवाय व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकत नाही। मुलींना, माझ्या लाडक्या बहिणींनो, आपल्या कॉलेज लाईफ मध्ये सर्वात महत्वाचं आपलं कॉलेज लाईफ असतं। कॉलेज लाईफला काय म्हणतात माहितीये का? इंग्रजीच्या मॅडमने तुम्हाला सांगितलं असेल, गोल्डन पिरियड असतो आपल्या आयुष्यातला, सुवर्ण काळ असतो। याच वयामध्ये माणसाची घडण्याची प्रोसेस सुरू झालेली असते, त्याला आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो। व्यक्तिमत्व विकास एका दिवसामध्ये होतो का? ती एक निरंतर प्रोसेस आहे। त्याचा मेन स्ट्रीम रोल जर कोणता असेल तर ती शाळा आणि कॉलेज आहे।
माझ्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, एपीजे अब्दुल कलामांनी असं म्हटलेलं आहे की आपण 22,000 तास शाळेमध्ये जातो, वय वर्ष 6 ते वय वर्ष 16. 10 वर्षामध्ये सर्वाधिक जास्त प्रभाव त्या स्पॅन मध्ये आपल्यावरती शाळेचा, तिथल्या शिक्षकांचा, तिथल्या अभ्यासाचा आपल्यावरती असतो. 16 नंतर मग आपण कॉलेजमध्ये येतो आणि 16 ते साधारणतः 20-25 दरम्यान आपल्यावरती सर्वाधिक प्रभाव कॉलेज मधल्या वेगवेगळ्या कार्यक्रम असतील, गॅदरिंग असेल, NSS असेल, NCC असेल किंवा विविध ऍक्टिव्हिटी याचा सर्वाधिक जास्त परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर घडून आलेला असतो. आणि याला आपण म्हणतो व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया. आता बघा ना, त्याला सृजनशीलता एक मराठी शब्द आहे की क्रिएटिव्हिटी म्हणतो आपण. आपण याच वयात काहीतरी क्रिएटिव्हिटी करतो, काहीतरी चित्र काढायला लागतो, बोलायला लागतो, डान्स करायला शिकतो, अभिनय शिकतो. आहे की नटसम्राट मध्ये नाना पाटेकरांनी किती सुंदर अभिनय केलेला आहे. अंकुश चौधरी ती सध्या काय करते सिनेमात खूप सुंदर अभिनय केला. अभिनय हा असा ट्रेनिंग देऊन येत नसतो, तो तुमच्या आतला आवाज असतो. आणि म्हणून हा जो एज ग्रुप असतो हा ऐकण्याचा असतो. आपला कान आम्ही तयारच केला नाही, कारण आपण आई वडिलांचं ऐकत नाही, कॉलेजमध्ये ऐकत नाही, यावर आपला विश्वासच उडून गेलेला आहे. कारण आपण श्रवण कौशल्य जे उत्तम ऐकायचं आणि उत्तमपणे आपल्या आयुष्यात आपण इम्प्लिमेंट करायचं, ते अत्यंत उत्तम श्रवण कौशल्य आहे. आपण ऐकणंच बंद केलं ना, त्याच्यामुळे आपल्या डोक्यातले ज्या सीम्स आहेत त्या सगळ्या झिरो झालेल्या आहेत. त्या सीम जर डोक्यात चांगल्या विचारांच्या घालायच्या असतील, इतकं चांगलं बोलताना सुद्धा काही मुले अजून बोलतात, काही मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत, मग त्यांना काही चांगल्या गोष्टीची आता आवडच उरलेली नाहीये. सगळं काही ते सगळं त्या सोशल मीडियामुळे सगळं संपवून टाकलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, की तुम्हाला जर सगळ्यांना आयुष्य जर घडवायचं असेल तर पुस्तकं वाचावी लागतील, अभ्यास करावा लागेल, चांगल्या लोकांची भाषणं ऐकावी लागतील. हे सगळं माणसाला आतून काहीतरी डेव्हलप करायला संधी देतं. आणि या वयात आपल्याला कॅरेक्टर बिल्डिंग, एक शब्द आहे कोणता, कॅरेक्टर बिल्डिंग, आणि दुसरा शब्द आहे करिअर बिल्डिंग. या दोन बिल्डिंगची आपल्याला उभारणी करायची आहे. आमच्या पिढीने ती केली आणि मग आता बऱ्यापैकी सगळ्यांचं बऱ्यापैकी जमलंय. तुमच्या पिढीचं काय होईल मी काही सांगू शकत नाही, कारण तुमच्यामधली लक्षणं फारशी काही चांगली नाही असं लोक म्हणतात. मी नाही म्हणत, तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. कारण हा देश 55 कोटी तरुणांचा आहे आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि तुमच्या भरोश्यावर उद्याच्या देशाचं निर्माण राहिलेलं आहे. बघा, देशाच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मेन सेंटर पॉइंट कोण असतं? लाडक्या बहिणीच असतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी होत्या, दिल्लीच्या राजकारणामध्ये लाडक्या बहिणी होत्या. ह्या लाडक्या बहिणी उद्याच्या देशाचं राजकारण बदलवणार आहे, बदलवतायत, समाजकारण बदलवतायत आणि देशाची उभारणी करण्याची संधी तुम्हाला मिळते. अशा महिला कॉलेजमध्ये मी उभा आहे. एका मुख्य घटकासमोर मला बोलायला संधी मिळते आणि तुम्ही जर ते गांभीर्याने घेत नसाल, उद्या जर चुकीची निवड तुमच्याकडून झाली तर उद्या देशाचं निर्माण कसं होईल? मग ज्यांनी जो मला मुख्य विषय दिलेला आहे की जी विचार यात्रा मी महाराष्ट्रभर मांडतोय वेगवेगळ्या व्याख्यानामधून, की ज्या पंजाबराव देशमुखांनी संपूर्ण देशामध्ये हरित क्रांती घडवून आणली, त्या हरित क्रांतीचा विचार सांगायला नाही पाहिजे महाराष्ट्राला. म्हणजे ज्यांना ज्यांना भूक लागते आणि जे जे अन्न खातात आणि त्यांची भूक क्षमते, ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांच्या धोरणांची ते खरे लाभार्थी आहेत, मला असं वाटते सांगायला पाहिजे. मी चांद्यापासून बांद्यापर्यंत हे सांगतोय. आपल्या महापुरुषांना, मुलींना आपण एका ठराविक साच्यामध्ये बंदिस्त केलेलं आहे. जसं आपण एखाद्या आपल्या लाडक्या हिरोला एका ठराविक इमेज मध्ये बंद करतो, तशा पद्धतीनं आपण आपल्या हिरोजना, आपल्या महापुरुषांना एका संकुचित विचाराच्या चौकटीमध्ये आपण बांधलेलं आहे. आता शिवजयंती येते. शिवाजी महाराज म्हटलं की माझ्या लाडक्या बहिणींनो, मीच तुम्हाला विचारतो, आग्र्याहून सुटका झाली, शाहिस्ते खानाची बोटं कापली आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. या पलीकडे शिवाजी राजा तुमच्या कानावर कधी आलाय? राजाच्या पाटलाचा चौरंगा प्रतापगडावर केला, कारण त्यांनी स्त्रियांची बेअदबी केली होती. ते चांगलं स्त्रियांचं धोरण आखणारा, मातृभक्त असणारा आणि आपल्या राज्यामध्ये राष्ट्रप्रधानाच्या माध्यमातून लोकशाहीचं मूल्य स्थापन करणारा शिवाजी राजा किती लोकांनी तुम्हाला सांगितलं? तेच बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये झालं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीतलं एक काम सोडलं तर बाकी सगळी कामं आम्ही बाजूला ठेवलेली आहे आणि बाबासाहेबांना फक्त आणि फक्त ते वंचितांचे, दलितांचे नेते आहेत एवढ्या सीमा आम्ही घालून टाकलेल्या आहेत. मग बाबासाहेब आंबेडकर एक इकॉनॉमिस्ट होते, एक सुप्रसिद्ध अर्थतज्ञ होते. त्यांच्या केम्ब्रिज ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी हायेस्ट ज्या डिग्र्या घेतलेल्या होत्या, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, हे अर्थशास्त्रातल्या होत्या.
मग इकॉनॉमिक्स एक सुप्रसिद्ध अर्थतज्ञ, त्याला जोडणारी सामाजिक न्यायाची भूमिका, हा बाबासाहेब आमच्यापर्यंत आम्ही लोकांनी का बरं पोहोचवला नाही, तुम्ही का बरं ऐकून घेतला नाही? तेच आम्ही पंजाबराव देशमुखांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. तोच अन्याय त्यांच्यावर केला की पंजाबराव देशमुख म्हणजे फक्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, त्यांच्या नावाचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याला आहे आणि जास्तीत जास्त सर एमपीएससी आणि यूपीएससीच्या आपण पॉलिटिकल सायन्सच्या एमपीएससीच्या स्पर्धेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये एक पानाचा फक्त त्यांचा डाटा आहे त्यांच्या कृषक कार्याच्या संबंधात. बस या पलीकडे पंजाबरावांना आम्ही पुढे देऊ शकलो नाही आणि तुम्हाला सांगू शकलो नाही, हे अपयश खरं तर आमचं आहे. आणि म्हणून आमच्या सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेबांनी सांगितलं की हा महापुरुष एवढा वैश्विक काम करणारा, जगाच्या देशाच्या पातळीवर कृषक क्रांती मांडणारा, सामाजिक क्रांतीचा विचार मांडणारा आणि धर्मक्रांतीचं मोठं गहन तत्वज्ञान मांडणारा या पंजाबरावाला आपण महाराष्ट्रावर देशभर मांडलं पाहिजे. म्हणून पंडित नेहरूंनी भाऊसाहेबांना काय म्हटलं? कृषकांचे पंचप्राण म्हटलं. महात्मा गांधी असं म्हणाले, पद आणि पैसा ज्याच्यासोबत शून्य आहे त्यांचं नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्राध्यापक हरी नरके म्हणतात, मेडे म्हणत असतात, मी जबाबदारीने बोलतो, प्राध्यापक हरी नरके असं म्हणतात की भारताच्या संविधानामध्ये हे जे संविधान आम्हाला दिलंय, संविधान का अमृत महोत्सव मना रहे हैं, 75 वर्ष सुरू आहे. हा देश कोणत्या एक दोन व्यक्तीमुळे चालू शकत नाही. हा देश संविधान से चलता है. हे टॅगलाईन तुमच्या माझ्या मनात बसलेली आहे, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांसाठी लोकांना अर्पण केलेलं हे संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान 75 आज निर्माण करते आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण बाबासाहेबांचं. कारण बाबासाहेबांनी या देशातल्या जगातल्या सगळ्या संविधानांचा अभ्यास केला आणि संविधान आम्हाला दिलं. त्याच्यामध्ये हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्रियांच्या रक्षणासाठी, स्त्रियांच्या संरक्षणासाठी सगळ्या प्रकारचे अधिकार बाबासाहेबांनी दिले. किती मुलींना बाबासाहेबांना बाबासाहेब माहिती की त्यांनी स्त्रियांसाठी काम केलेलं आहे. मग ते संविधान, त्या संविधानासोबत मीटिंग मध्ये 309 मेंबर्स होते आणि 309 मेंबर्स म्हणजे 250 मेंबर्स हे फक्त कॉर्पोरेट क्षेत्रातले आणि संस्थानिक देशांमधले. उरलं कोण? मग या देशातल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या आणि संस्थानिकांच्या लोकांना लोकशाहीचे देणे घेणं होतं का? बिलकुल देणे घेणं नव्हतं. राजेंद्र बाबू मसुदा समितीचे अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकर मुख्य घटना समितीचे होते. या 309 मध्ये 250 वजा करा, बाकी जे उरले 5-25 त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबा पंडित नेहरूजी, त्यानंतर सरोजिनी नायडू, पंजाबराव देशमुख, या प्रोफेसर भार्गव, या सगळी सारखी माणसं त्याच्यामध्ये होती, वल्लभभाई पटेल सारखी. या लोकांनी महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन संविधान सभेमध्ये दिलेलं आहे. हरी नरके असं म्हणतात की या देशामध्ये बाबासाहेबांच्या कॉन्ट्रिब्युशनचा, त्यांच्या योगदानाचा संविधान सभेतल्या, मी त्याला सॅल्यूट करतो, त्याबद्दल ते वादातीत विषय आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनंतर या संविधान सभेमध्ये जर सर्वाधिक काम करणारा कोण व्यक्ती कोण असेल तर मी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव घेईल. हे अत्यंत महत्वाचं वाटतं की 500 डिबेट झाल्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला पॉलिटिकल सायन्स असेल नसेल मला माहित नाही, पण राज्यशास्त्रामध्ये आपल्याला शिकवलं जातं की संविधान निर्मितीमध्ये किंवा कोणतीही प्रोसेस करताना विधेयक मांडले जातात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. त्यावर चर्चा होते आणि चर्चे अंतिम त्याच्यावरती निर्णय होतो आणि त्याच्यावरती राष्ट्रपती उपमहापौर सही करतात. त्याचं काय 2 वर्ष 9 महिन्यापर्यंत ही संविधान सभेची मीटिंग सुरू होती आणि हे सगळे मेंबर्स होते त्याच्यामध्ये. आणि या संविधान सभेमध्ये 500 डिबेट झाले. 500 डिबेट मध्ये 500 विषयावरती चर्चा झाली आणि यावरती चर्चा करण्यासाठी 350 डिबेट्स त्या झाल्या. त्यामध्ये सर्वाधिक सहभाग पंजाबरावांनी नोंदवलेला. हे अत्यंत महत्वाचं वाक्य की 350 डिबेट मध्ये सहभाग नोंदवला पंजाबरावांच्या. आणि या डिबेट मध्ये हा भाग नोंदवताना पंजाबरावांनी त्या डिबेटमध्ये हा सगळा सहभाग नोंदवताना पंजाबरावांनी 350 डिबेट मध्ये सहभाग नोंदवला. कोणत्या डिबेट होत्या त्या की ज्या डिबेटमध्ये पंजाबरावांनी अत्यंत महत्वाचा सहभाग नोंदवत म्हटलंय. ते म्हणाले पहिल्यांदा या देशामध्ये नागरिक कुणाला करावं या संबंधीचं विधेयक कलम 5 मध्ये पुढे आलं. कारण चर्चा झाली काय करावं बाबा. मग काही लोक म्हणाले की जो या देशामध्ये जन्माला आला त्याला भारतीय नागरिक करून टाका. बाबा भाऊसाहेब असं म्हणाले असं नाही करायचं. उद्या जर एखादं परदेशाचं जोडपं विमानतळावरून थेट जर हॉटेलकडे गेलं आणि त्यांना मुलबाड झालं तर मग ते परदेशी व्यक्तीचं मुलबाड जन्माला येतावं भारतीय होईल. निदान 5 वर्ष या देशामध्ये त्याचा अधिवास असावा असा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रपतीच्या तरतुदी मसुद्यामध्ये काय असाव्यात? कलम 87 अंतर्गत जेव्हा संसदेचं सत्र सुरू होतं आणि राष्ट्रपती महोदया अभिभाषण करतात, त्या संबंधीची काय भूमिका असावी, ही सूचना सुद्धा पंजाबरावांची संविधान सभेने मांडली. कार्यपालिका आणि न्यायपालिका अलग करणं आणि न्यायपालिका स्वतंत्र असणं, कलम 50 हे विधेयक समोर आलं. हे विधेयक समोर आल्यानंतर जेव्हा पंजाबरावांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि या देशाला, हे जगाच्या पाठीवरती आपला असा भारत देश आहे की ज्या भारत देशात स्वतंत्र न्यायालय आहे, स्वतंत्र निवडणूक आयोग आहे आणि या देशाच्या निवडणूक आयोगाला आणि न्यायालयाला कोणीही कोणताही राज्यकर्ता स्पर्श करू शकत नाही, हस्तक्षेप करू शकत नाही. इतकं महत्वाचं ऑटोनॉमस आपली ज्युडिशियल सिस्टीम आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंजाबरावांचं कॉन्ट्रिब्युशन आणि भाऊसाहेबांचं त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं लिखाण. त्यानंतर कलम 131 राज्यपालांचे अधिकार त्याच्यामध्ये आले. काय राज्यपालांचे अधिकार असावे? तो घटनात्मक प्रमुख कसा असावा? एखादा राज्यपाल चुकीचं काम करत असेल, चुकीचं स्टेटमेंट देत असेल तर त्याला राष्ट्रपतीने त्याला परत बोलावण्याचा अधिकार, ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंटला त्याला परत बोलावता आलं पाहिजे. या विधेयकावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांची कलम 147, मी अत्यंत महत्वाचा मुद्द्यासाठी घेतला की सरांना मॅनेजमेंट काउन्सिलची मीटिंग आहे, पॉलिटिकल सायन्सचा विषय पहिल्यांदा हाती घ्यावा. कलम 151 अंतर्गत मुख्यमंत्र्यांची कर्तव्य काय असावी? एक लक्षात घ्या मुलींनो, आपल्या देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे आपले नोकर आहेत. आपण मालक आहोत देशाचे सामान्य माणसं, आणि दुर्दैवानं आपण विसरलो ती माणसं राज्यकर्ते आता मालक बनण्यासारखी व्हायला लागली. विश्वस्त नावाची संकल्पना पंजाबराव घटना समितीत समोर आली की जी महात्मा गांधींनी मांडलेली होती. कोणत्याही तुमचे साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ आहे, याचं जे मॅनेजमेंट आहे हे तुमच्या संस्थेचं मालक नाहीये, ते विश्वस्त आहे. कोणत्याही सार्वजनिक प्रॉपर्टीचं, कोणत्याही सार्वजनिक संस्थांचं जो प्रमुख असतो तो विश्वस्त म्हणून काम करतो. आमच्या भाऊसाहेब पंजाबरावांनी एवढी मोठी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. 335हून अधिक संस्था आमच्या आहेत. मेडिकल कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, सगळ्या फॅकल्टीज, बीएड, बीपीएड, काय नाही मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या कॉलेजेसचा 335हून अधिक संस्था, आमच्यासारखे 6-7 हजार कर्मचारी आणि जवळपास तुमच्यासारखे 1.25 लाख विद्यार्थी. पवनी कुठं होतं आणि बुलढाणा कुठं, एवढी मोठी संस्था आहे. पण मला आनंदाने सांगावं असं वाटतं की माझ्या संस्थेमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या यांचा एकही रक्ताचा नातेवाईक माझ्या संस्थेमध्ये नाही. ही सगळी संस्था गोरगरिबासाठी, भूमिपुत्रासाठी पंजाबरावांनी अर्पण केली. म्हणून पंजाबरावांचं हे फार मोठे उपकार तुमच्या आमच्या पिढीवर होते. म्हणून त्यांचा विचार सांगण्यासाठी आपल्याला भाऊसाहेबांनी काय विश्वस्त म्हणून काम केलं त्याच्यामध्ये. मग संसद सदस्यांचे विशेषाधिकार कलम 26 आणि 86 या अंतर्गत चर्चा झाली. काय असावे खासदाराचे अधिकार? मग लोकांनी चर्चा केली खासदारांचे हे अधिकार असावेत, हे भत्ते असावेत. अधिकारी तुम्हाला माहिती आहे, आमदार खासदाराला एकदाही आमदार बनलं तर त्याला पेन्शन मिळतं, आणि जो बिचारा नोकरी करतो त्याला 5 पासून पेन्शन बंद करून टाकलं. म्हणजे हे राज्यकर्ते आपापल्या हिताचे, आपापल्या सोयीचे निर्णय घेतात. कारण मुलींना त्यांना काय माहिती आहे की तुम्ही सगळे लोक सोशल मीडियात गुंतलेले आहे, आम्ही लोक आमचं जमले म्हणून मुकाट बसलो आहे, आणि बरोबर मधली माणसं परत जाऊन बसली आहे, ती मजा मारत आहे. त्यांना व्यसन घालणारं कोणी राहिलं नाही. म्हणून ही आज स्थिती आहे. म्हणून महाराष्ट्रावर आम्ही फिरतोय की या निमित्तानं तरुण पिढीला आपण जागृत केलं पाहिजे. कारण आमचं संपलंय, तुम्हाला उद्याचा भारत निर्माण करायचा. मग संसद सदस्यांचे काय अधिकार असावे? जेव्हा राहुल गांधीचं एक मागच्या एका प्रकरणामध्ये त्यांचा अधिकार, त्यांचा खासदारकी काढून घेण्यात आली, तेव्हा कपिल सिब्बल जेव्हा अंगात डगला घालून काळ्या रंगाचा सुप्रीम कोर्टापुढे उभे राहिले, मला सांगताना आनंद वाटतो. पंजाबरावांनी त्याचे स्पीचेस उपलब्ध आहेत गुगलवरती ऑनलाईन. त्या स्पीचेस मधून पंजाबरावांनी कोट केलेले काही वाक्य, संसद सदस्यांचे काही अधिकार, याची मांडणी कपिल सिब्बलने केली आणि राहुल गांधींची खासदारकी परत मिळाली. मुद्दा असा आहे की घटनेची भाषा संदिग्ध नसावी. पंजाबराव भाषा तज्ञ होते, म्हणजे पंजाबराव कृषी तज्ञ होते, समाजक्रांतिकारक होते, शैक्षणिक तज्ञ होते, आणि या सगळ्या सामाजिक क्रांतीचे ते मुख्य प्रणेते होते. अशी आमची मांडणी त्यांच्याबद्दलची. पंजाबरावांची ही भूमिका भाषा तज्ञ म्हणून सुद्धा त्यांची होती. पण घटना परिषदेचं जेव्हा ड्राफ्टिंग सुरू होतं, तुम्हाला एखादं पत्र लिहायचं म्हटलं मुलींना ड्राफ्टिंग करायला त्रास होतो की 4 ओळी लिहायचं, कारण आपली मराठी तर काही फारशी चांगली नाहीये, हिंदीकडे आमचं प्रचंड दुर्लक्ष आहे, आणि इंग्रजी आपल्याला येत नाही. म्हणजे एकही परिपूर्ण भाषा आपल्याला येते का, स्वतःला तुम्ही विचार. हा, तुमची मातृभाषा गोंड भाषा असेल, आणखी कोणती भाषा असेल, पण ती परफेक्ट आली पाहिजे. मी जर मराठीमध्ये बोलतो तर मला प्रमाण भाषेत उत्तम सभेत उत्तम बोलता आलं पाहिजे. मला इंग्रजी ना येईना, पण मी माझ्या प्रमाण भाषेमध्ये, माझ्या मातृभाषेत उत्तम बोलू शकतो, ज्ञान सांगू शकतो, मांडू शकतो.
म्हणून भाषा आणि महत्वाची. राज्यघटनेची भाषा ड्राफ्टिंग करताना संदिग्ध होती. त्यात किंतु, परंतु, आणि, व, किंवा असे शब्द आले होते. पंजाबरावांनी याला विरोध केला की भाषा, घटनेची भाषा संदिग्ध नसावी. कारण तुम्हाला माहिती आहे 75 साल के बाद भी आमच्या घटनेला कोणीही चॅलेंज करू शकलेलं नाहीये. त्यातल्या नियमांना कोणी चॅलेंज करू शकलं नाही. का? कारण कुठल्याही पळवाटात ठेवण्याचं काम आपल्या संसद सदस्याच्या त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये या घटना समितीच्या लोकांनी केलेलं नाही. मग बाबासाहेब असं म्हणाले हे शब्द सगळे काढून टाका. एक वाक्य 76 शब्दांचं होतं, एक वाक्य मुलींना 78 शब्दाचं होतं. पंजाबराव म्हणाले हे दीर्घ वाक्य काढा, किंतु परंतु काढा. घटनेची भाषा सरळ आणि स्पष्ट आणि पळवाटा न शोधणारी असावी. आज देशामध्ये तुम्हाला माहिती आहे 80% कच्चे कैदी आहेत जेलमध्ये. का? बरं त्यांना न्याय मिळत नाहीये, त्यांना वकील मिळत नाही, कारण त्यांच्याकडे पैसे नाहीये. आणि सगळे बदमाश लोक जे आहेत त्या देशातले हे सगळे कायद्याच्या पळवाटा शोधून पळून जातात. मराठवाड्यात जे प्रकरण चालू आहे तो अजूनही कराड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि तिथे एसीचा उपयोग घेऊन मस्त मजा मारतोय. या देशामध्ये दुर्दैवानं आम्ही चुकीच्या लोकांना प्रतिष्ठा देण्याचं काम तिथल्या राज्यकर्त्यांनी अध्यक्ष महोदय केलं. त्यामुळे तुमच्या माझ्यावरती सामान्य लोकांना ही वेळ बोलण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही घटनेची भाषा संदिग्ध नसावी. राष्ट्रध्वज कोणता असावा? कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट्स मध्ये शेतकरी हित विधेयक पंजाबरावांनी मांडलं. म्हणजे भारताच्या राज्यघटना समितीमध्ये पंजाबरावांनी भारताच्या अर्थशास्त्रावरती, शेतीच्या अर्थशास्त्रावर सर्वाधिक चर्चा केली आहे. का बरं केली? कारण पंजाबराव असं म्हणाले होते की या देशातला शेती आणि शेतकरी हा या देशाचा आत्मा. पंजाबराव असं पुढे म्हणतात की या देशातल्या शेतकऱ्यांना आणि शेतीला जर आम्ही प्राधान्य दिलं नाही, हा शब्द पंजाबरावांचा आहे पुढचा, तर हा देश सुपर पॉवर होऊ शकत नाही. माझ्या बहिणींनो मला सांगा सुपर पॉवर म्हणजे काय? सुपर पॉवर म्हणजे मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई हे 4 मेट्रो सिटी म्हणजे कोलकाता म्हणजे मेट्रो सिटी म्हणजे भारत नाहीये, हा इंडिया. मग तुम्ही नक्षलवादी किंवा अत्यंत अशा अर्बन एरियामध्ये आपण राहता, इथे प्रश्न वेगळे आहेत. इथे कधीतरी सरकार पोहोचतं का? कधीतरी फक्त नक्षल्यांकडून सामान्य माणसाचा जीव जातो तेव्हा सरकार आणि सत्ता इथे येते, त्यांना फक्त सॅल्यूट करते आणि त्यांच्या लोकांना मदत करते. या पलीकडे ही बातम्या आमच्या पुढे येतच नाही. मग यावरती शासन काय करते? मग बंधुआंनी बघितलं, पंजाबराव असं म्हणाले की या देशातला मुख्य आत्मा शेती आणि शेतकरी आहे. सुपर पॉवर बनणे म्हणजे केवळ कुंभमेळा भरवणे म्हणजे सुपर पॉवर बनवणे नाही. 41 कोटी लोकांनी आंघोळ केली म्हणजे पाप धुतल्या जातात का? मी ज्या विद्यापीठातून आलो त्या विद्यापीठाचं नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. तुम्हाला माहिती आहे गाडगेबाबांचं आमच्या विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त काम आहे. आता गाडगेबाबांनी सातपुते सर आणि बुधवंत सर यांच्यासारखं माझ्यासारखं तत्वज्ञान सांगितलं का? बिलकुल नाही सांगितलं. सिंपल भाषेमध्ये सांगितलं. 10 कमांड सांगितलं, दशसूत्री सांगितलं. भुकेल्यांना काय द्या? अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, गरीब मुलींची लग्न लावून द्या, शिक्षण घेणाऱ्यांची मदत करा. हे साध्या 10 कमांड सांगितल्या. ज्या माणसाने एकही वर्ग शाळेचा ईदचा एकही वर्ग पास केलेला नव्हता आणि जगातलं असं एकमेव विद्यापीठ आहे ज्याला लिहिता वाचता येत नव्हतं, त्याचं नाव आमच्या विद्यापीठाला आहे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. मी तुम्हाला विचारतो, असं काय फिलॉसॉफी सांगितली गाडगे महाराजांनी की त्यांचं नाव विद्यापीठाला दिलं? कारण तुमच्या माझ्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांपेक्षाही गाडगेबाबा विज्ञान निष्ठक होते, अंधश्रद्धेला विरोध करणारे होते आणि तत्ववादी विचारसूत्र मांडणारे होते आणि मानवतावादी कल्याणाचा विचार मांडणारे होते. मी तर नेहमी म्हणतो अध्यक्ष महोदय, गाडगेबाबा जर आज असते ना त्यांच्यावर या सरकारनं 5-50 गुन्हे दाखल केले असते. का? धर्माच्या विरोधात बोलतो, देवाच्या विरोधात बोलतो. गाडगेबाबा मुलींना काय म्हणायचं कीर्तनात? अखेरचं कीर्तन आहे, युट्यूबवर सर्च करा गाडगेबाबा. 17,000 कीर्तन गाडगेबाबांचे होते देशमुख साहेब. एकही कीर्तन आम्ही रेकॉर्ड करू शकलो नाही. फक्त एकच कीर्तन आहे, शेवटचं कीर्तन गाडगेबाबा. आम्ही दुर्दैवी लोक आहे, आम्ही आमच्या महापुरुषांचा डाटा सुद्धा तयार करू शकलो नाही. आम्हाला त्याचं मोलच नाही वाटलं. या देशामध्ये हा देशच असा आहे, जगाच्या पाठीवरचा अजूबा देश आहे की त्या देशामध्ये ज्ञान परंपरेला महत्व नाही आणि माणसाच्या शारीरिक श्रमाला महत्व नाही. त्याला नेहमी दुय्यम लेखल्या जातं. नुसतं पद आणि प्रतिष्ठा हे एवढंच समीकरण, त्याला ना येणार काही, तो राज्य करताय म्हणून सॅल्यूट करण्याची दुर्दैवी परंपरा आणि गुलामगिरी आणि पाय चाटण्याची परंपरा निर्माण केली. मग तो गाडगेबाबा मुलींनो काय म्हणायचा कीर्तनातून? मी थोडं यांच्यासाठी कधी कधी बोलतो. माझा गाडगे महाराज म्हणाले, काय म्हणाले की बापा हो तुम्ही देव पाहिला का? लोक म्हणे देव नाही पाहिला.
मग तुमच्या देवाले गाडगेबाबा प्रश्न करायचे, तुमच्या देवाला अंग धुता येते? लोक म्हणे नाही. तुमच्या देवाला कपडे घालता येतात? लोक म्हणे नाही. तुमच्या देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि कुत्र आलं तर हाड म्हणता येते का? लोक म्हणे नाही. मग गाडगे महाराज म्हणायचे, तुमच्या देवाला अंग धुता येत नाही, म्हणजे आंघोळ करता येत नाही, कपडे घालता येत नाही आणि नैवेद्य ठेवला तर हाड सुद्धा म्हणता येत नाही, असा देव काय कामाचा? देव पायासी गेलो, देव होऊनी गेलो, बोला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाल. इतकं साधं आणि सरळ देव हे काय आहे अनुभवण्याची गोष्ट आहे. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या आईची माया, प्रेम, जिव्हाळा तुम्ही अनुभवता की नाही? तुम्ही काय कार्यक्रम तुम्हाला दिसते का असं? म्हणजे मुलींना तुम्ही जर घरी गेलात आणि आईने सगळा स्वयंपाक करून सगळं नीट नेटकट ठेवून दिलं, किचन आवरलं आणि थोडी आरामाला जाते म्हणजे तुम्ही घरी पोहोचता आणि तुम्ही म्हणता आई मला आता एक नवा पदार्थ करून दे, तर तुमची आई कुठलाही कुरकुर न करता लगेच उठते आणि पुन्हा किचन मध्ये जाऊन तुमचा आवडता पदार्थ करून देते. तिच्या या कृतीतून तिचं प्रेम आपल्याला पाहिजे. त्याप्रमाणे लक्षात घ्या, देव पाहायची गोष्ट नाही, देव अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून पंजाबराव देशमुखांनी कोणता सिद्धांत मांडला की देव असण्यापेक्षा, देवाचं कर्मकांड करण्यापेक्षा मुलींना, ते पंजाबराव असं म्हणाले की आपण सगळे लोकांनी कर्म सिद्धांतावर जोर दिला पाहिजे, म्हणजे कर्म केले पाहिजे, विहित काम केलं पाहिजे. या पंजाबरावांच्या या घटना समितीतलं हे एवढं मोठं संपत्ती विधेयकाच्या संदर्भातलं, कर्ज विधेयकाच्या संदर्भातलं हे सगळं जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि प्रोफेसर भार्गव यांनी याची प्रोसेस कशी झाली लिहिण्याची, या घटना समितीची, याचं लिखाण केलेलं आहे, ते उपलब्ध आहे. आणि ते झाल्यानंतर 2 वर्ष 9 महिन्यानंतर ही भारतीय संविधान जेव्हा राजेंद्र बाबूंना हस्तांतरण करण्याचा जो सोहळा संसदेच्या हाऊसमध्ये झाला, सभागृहात झाला, तेव्हा शेवटचं भाषण करताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते. ते शेवटचं भाषण प्राध्यापक वसंत मूल यांनी संपादित केलेल्या बाबासाहेबांच्या भाषणाचा अंश आहे. मी तुम्हाला संदर्भ सांगतो. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की माझ्या घटना समितीमध्ये 309 लोक होते, पण या 309 लोकांमध्ये सर्वात प्रतिभावान आणि सामाजिक जाणीवेचा असणारा एकमेव सदस्य म्हणजे बाबासाहेब पंजाबराव देशमुख होते. माझ्या या 500 डिबेट पैकी 350 डिबेट मध्ये मला काँग्रेसच्या विधिमंडळाच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या विधेयकांना आणि माझ्या विचारांना सपोर्ट करण्याचं भरीव काम जर कोणी केलं असेल तर पंजाबराव देशमुखांनी केलं. बाबासाहेब पुढे असं म्हणतात की या भारताच्या संविधान सभेमध्ये जर पंजाबराव देशमुख जर मेंबर नसते, समिती सदस्य नसते, तर ही घटना समिती मुख्या बहिऱ्यांची राहिली असती. एवढं मोठं योगदान पंजाबरावांचं, मी त्याचा गौरव करतो. का बरं आम्ही विसरलो की एवढं संविधान सभेचं या देशाच्या पंडित नेहरूंना प्रधानमंत्री झाल्यानंतर साहेब अध्यक्ष महोदय 13व्या दिवशी मुलींनो या देशामध्ये अणु ऊर्जा आयोग स्थापन करावा याचा हट्ट धरणारे पंजाबराव देशमुख. या देशाच्या राज्य घटना समितीचं अध्यक्षपद काँग्रेसच्या विधिमंडळासमोर तात्पुरते जेव्हा पंडित नेहरूंनी प्रस्ताव ठेवला बाबासाहेबांना अध्यक्ष करावं, तेव्हा झाडून पुसून सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेबांना विरोध केला होता. अलीकडच्या काळात मोदी साहेबांनी ते घटना समितीच्या संदर्भात विवेचन केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. तेव्हा मात्र या काँग्रेसच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन पंडित नेहरू आपल्या डायरीमध्ये असं लिहितात की बाबासाहेबांना ज्या घटना समितीचं अध्यक्ष करावं याचा सातत्यानं पाठपुरावा करणारे, आग्रह करणारे पंजाबराव देशमुख. एवढं मोठं योगदान असणाऱ्या एका महान नेत्याला आपण का बरं एका छोट्याशा चौकटीमध्ये गुंडाळून ठेवला आहे? या पार्श्वभूमीवर आपल्या देशामधल्या वेगवेगळ्या महापुरुषांची, तथागत गौतम बुद्धापासून तर शाहू फुले, आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि गाडगेबाबापर्यंत, राष्ट्रसंतांपर्यंत ही रेषा आपण लोकांना का सांगत नाही? फक्त शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र का म्हणतो, त्याच्या मागे त्याच्या पुढची माणसं का बरं वजा करतो? हा सुद्धा मुलींना आपला डाव आहे. म्हणून मुलींना तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही सगळ्या मुली आहात, तुम्ही कुटुंबाला वळण लावणारे आहात, समाजाला वळण लावणारे आहेत. उद्या संसारात लग्न झाल्यानंतर नवऱ्याला वळण लावण्याचं काम तुम्हालाच करावं लागणार आहे. आम्हाला आमच्या बायकांनी वळण लावलं तो काही भाग नाहीये, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावंच वाटतं. पण महत्वाचं म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाला वळण लावण्याचं काम तुम्ही करता. तुम्हाला तुमची बौद्धिक कुवत, तुमची ज्ञानात्मक कुवत निर्माण केली पाहिजे. पंजाबराव देशमुखांचं अत्यंत महत्वाचं प्रेरणास्थान कोणतं होतं? त्याचे 2 प्रेरणास्थान होते की ते म्हणजे पहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं होतं जगद्गुरू तुकाराम महाराज. वयाच्या 17व्या 18व्या वर्षी पंजाबराव देशमुखांनी जेव्हा खामगाव नावाचं गाव आहे जिल्हा बुलढाण्यामध्ये, आणि त्या खामगावला मराठा शिक्षण परिषद झाली होती.
आणि त्या मराठा शिक्षण परिषदेवर राजर्षी शाहू महाराज आले होते आणि राजर्षी शाहू महाराजांनी तिथे व्याख्यान केलं, भाषण केलं. ते असं म्हणाले की हजारो वर्षापासून बहुजन वर्गाच्या मनामध्ये जी कर्मकांड लपलेली आहे ती त्याच्या दुःखाचं मुख्य कारण आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये अंधारी रात्र पसरलेली आहे आणि ते जर दूर करायचे असेल तर आम्हाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे आणि बहुजन वर्गाने शिक्षण घेतलं पाहिजे. स्त्री पुरुषांनी ही भूमिका पंजाबरावांच्या समोर मांडली राजर्षी शाहू महाराज. तिथून त्यांच्या आयुष्याचं मिशन बनलं. कोणाचं? पंजाबरावांचं. की मी माझ्या आयुष्यात शेती आणि शेतकऱ्यांसाठी मी काम करणार आहे. तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला विचारतो की महापुरुषांच्या सगळ्यांचे चरित्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्या सगळ्यांचं करिअर हे विशीच्या आत झालेलं आहे. विशीच्या आत त्यांना प्रेरणा मिळालेली आहे आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्याचं मिशन बनलेलं आहे. मी तुमच्या तरुण मुलींना विचारतो तुमचं मिशन काय आहे, तुमचं पॅशन काय आहे. पॅशन म्हणजे आवड. आवड असणं वेगळा भाग आहे, पण IAS बनायचं हे जर पॅशन तुमचं असेल मुलींनो, IPS जर बनायचं असेल तर मिशन तुम्हाला तयार करावं लागेल. कृती आराखडा तयार की मला स्पर्धा परीक्षेचा मला डाउनलोड करावा लागेल, सिलेबस डाउनलोड करावा लागेल, मला कोर्सेस डाउनलोड करावे लागतील, मला रात्रंदिवस अभ्यासाचं वळण लावावं लागेल. हे कोणतं आहे? मिशन. पंजाबराव देशमुखांचं हे मुख्य मिशन बनलं. का? जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचं भाषण केलं की एक 18 पगड जातीचा, आता पुन्हा हा मुद्दा क्लिअर करतो. 18 पगड जाती म्हणजे काय? केळी, तांबोळी, कोळी, गोष्टी, जे बहुजन वर्ग, जे बहुसंख्येनं आपल्या समाजामध्ये, त्याला बहुजन वर्ग असं म्हणतात. त्याला आपण कुणबी म्हणतो. पंजाबरावांनी आणखी क्रांतिकारक शब्दाची व्याख्या केली, की मराठवाड्यात ती मांडली आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मांडली. कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे शेतकरी. जो बी पेरतो तो शेतकरी, त्याला आपण कुणबी असं म्हणतो. मग मला सांगा, शेतकऱ्यांना सांगितलं जातं की जोडधंदे द्या तुमच्या शेतीला, कुक्कुट पालन करा, गाई पाळा, ढोरं पाळा, म्हणतो की नाही आता आपण. तेव्हा शेतीच्या मुळे पूर्ण आयुष्य निघू शकत नव्हतं, म्हणून शेतीला पूरक उद्योगांचा व्यवसाय लावण्याचं काम लोकांनी केलं. मग मी तेल काढायला गेलो, मी तेली झालो, मी कपडे घालायला लागलो, मी धोबी झालो, परीट झालो, मी सोन्याचं काम करायला लागलो, मी सोना. मुलींनो, ह्या जाती नाहीये, हे काय व्यवसाय आहे. आपण मूळ कोण आहोत? आपण मूळ कुणबी आहोत, शेतकरी आहोत. जो बी पेरतो तो शेतकरी. मला वाटतं आपण सगळे 99% इथे बसलेल्या सगळ्या मुलीचे वडील शक्यतो पालक कोण आहे? शेतकरी. आपण शेतकऱ्यांच्या ऐवजी आपण आपल्याला लागलेल्या पूरक व्यवसायांच्या काय केलं? आम्ही जाती केल्या, आहे की नाही? मी सुतार झालो, मी तेली झालो, कोळी झालो, कोष्टी झालो, तांबोळी झालो. पंजाबराव असं 1952 साली महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रभर त्यांनी भूमिका मांडली की आपण सगळे कुणबी आहोत. ह्या व्यवसायाला बाजूला ठेवा, ह्या जाती नाहीये माझ्या भगिनींनो. आणि सोबतच पंजाबरावांनी आणखी एक महत्वाची भूमिका मांडली की या कुणब्यासोबत आपण जी भूमिका घेतो की आपण सगळे शेतकरी आहोत, तर मग पंजाबराव असं म्हणाले, हा जो पाटील, देशमुख, वतन जहागीरदार, इनामदार, ह्या जाती नाही आहेत, ह्या पोस्ट आहेत, गॅझेटेड ऑफिसर आजच्या भाषेमध्ये. पंजाबरावांनी म्हणाले ह्या जाती नाही आहेत, हे व्यवसायी जाती नाही, आपण सगळे शेतकरी आहोत. आणि मला वाटतं पंजाबरावांनी म्हटलं होतं की आपण सगळ्यांनी शेतकरी म्हणून कुणबी लावणं शिकलं पाहिजे आपल्या किसीवर. ही भूमिका पंजाबरावांची. पंजाबरावांनी फक्त पाटील, देशमुख, इनामदार, जहागीरदार, कुलकर्ण्यांना कुणबी व्हावं असं म्हटलेलं नव्हतं. हे साफ चुकीचं आहे. खरं हे आहे की 18 पगड जातीच्या लोकांनी फक्त शेतकरी लिहावं ही त्यांची भूमिका होती. आज जर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी जर ऐकलं असतं तर मराठवाड्यात आज जे आरक्षणाच्या नावाखाली आंदोलन पसरला तो पसरला नसता. मुलींनो, मला चष्मा लागला, मला नजर येते, नजर कमी, डॉक्टरकडे गेलो, मला चष्मा लागला, मला दृष्टी आली, पण दृष्टिकोन नाही आले. दृष्टिकोन मला पंजाबराव देशमुखांकडे आले. महापुरुषांचे विचार दृष्टिकोन देत असतात, प्रेरणा देत असतात. ती माणसं ते प्रेरणा मात्र सामान्य माणसाला समजत नाही. त्या पार्श्वभूमीवर पंजाबरावांच्या 2 मुख्य प्रेरणा होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जो लोकशाहीचा विचार ही त्यांची मुख्य प्रेरणा होती. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय, परपीडा ते पाप, पर उपकार ते पुण्य. पाप पुण्याची व्याख्या 450 वर्ष आधी तुकारामांनी केली. ते म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर परम सर्वेश्वर. आपण सगळे कोण आहोत? विष्णुमय आहोत. आपण सगळी माणसं आहोत, देवाची लेकरं आहोत आणि आपण यांच्या कल्याणासाठी एकत्र आलो पाहिजे. ही भूमिका तुकारामांनी मांडली. आणि तरी मात्र आज वेगवेगळ्या भागवत धर्माच्या परंपरेमध्ये, व्याख्यानांमध्ये हे तथाकथित बुवा महाराज लाखो रुपयाची बिदागी घेतात आणि पाप और पुण्य आपको बताते की कैसा हो रहा है. यांना कळलं नाही अर्थ. ही पंजाबरावांची मुख्य प्रेरणा.
म्हणून पंजाबराव देशमुखांनी घटनेच्या मध्ये संविधान सभेतलं केलेलं काम करण्याबरोबर पंजाबरावांनी या बहुजन वर्गातल्या सामान्य लोकांमधल्या 18 पगड जातीच्या असणाऱ्या ज्या कर्मकांडांचा जो अत्यंत महत्वाचं वजन त्यांच्या खांद्यावर होतं ते दूर करण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केला. तरी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी नावाची DPhilची डिग्री ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी घेतली आणि ते घेताना त्यांनी विषय कोणता घेतला माहिती आहे? भारतात धर्माचा वैदिक साहित्यातील उगम आणि विषय जरा कठीण आहे, जड आहे जरा, मला माहिती आहे, तुम्हाला बसणारा नाहीये. मला गॅदरिंगला जर बोलावलं तर मी तुझ्यासारखंच बोलेल, मग काहीतरी तुम्हाला मस्तपैकी मजा येईल. पण कसं असतं मुलींना माहितीये का, सगळ्याच गोष्टी मजेसाठी नसतात बोलायच्या. आजकाल सगळीच माणसं एंटरटेनच्याच माध्यमातून भाषण करायला लागले, कीर्तनकारी सासूसुनेच्या गोष्टी सांगून लोकांचं मनोरंजन करायला लागले. आणि प्रबोधन कोण करणार आहे? तुमचा कान धरायला कोणीच तयार नाही, कोणीच तयार नाही, रागवायला तयार नाही. सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करायला सगळे तयार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना स्वस्त वाटतंय. आमच्या पिढीला मात्र आमच्या आईबाप नाही म्हणायचे, आमचा कान धरायचे. म्हणून थोडस आज तुमच्या नावावर रेकॉर्ड करा, वर्ड रेकॉर्ड करा तुमच्या नावावर की आज महिला कॉलेजमध्ये व्याख्यान होतो आणि अगं मैत्रिणीला सांगायचं, अगं रेश्मा, अगं पुष्पा, मी पाऊण तास एक सारखी एका जागी बसलेली होती, नाही करतो. रेकॉर्ड आहे हा तुमचा, हा रेकॉर्ड केला पाहिजे तुम्ही. एक मुद्दा, 2 मुद्दे सांगतो, माझं भाषण संपवतो, कारण मला विद्यापीठात सुद्धा जायचं आहे. मलाही वेळ नाही, तुम्हालाही वेळ नाही. पण मी सांगायला आलोय माझ्या पंजाबरावांच्या विचारांचं प्रबोधन विचार तुम्हाला सांगायला आलोय. पंजाबने कृषी क्रांती केली आणि दुसरी समाज क्रांती. ही समाज क्रांती करण्यासाठी पंजाबरावांनी बहुजन वर्गातल्या पहिल्यांदा कुंकर घालण्याचं काम. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ, एडिनबर्ग विद्यापीठामध्ये शिक्षण त्यांचं कोणत्या वर्षी झालं? 1922 ते 26 च्या दरम्यान एडिनबर्ग विद्यापीठाने MA संस्कृत केलं. का बरं केलं MA संस्कृत? पंजाबरावांना संस्कृतचं काय असं आकर्षण होतं? कारण पंजाबरावांना या धर्माने सांगितलेले वेगळे कर्मकांड जे होते त्याचा शोध घ्यायचा होता. धर्माची भाषा कोणती होती मुलींनो? संस्कृत भाषा. मग पंजाबराव असं म्हणाले की एडिनबर्ग विद्यापीठात केल्यानंतर त्यांनी MA संस्कृत प्रोफेसर की त्यांचे गाईड होते आणि त्यांनी धर्माचा वैदिक साहित्यातील उगम आणि विकास हा आव्हानात्मक विषय होता. त्यांनी वैदिक धर्म, आपल्या वैदिक परंपरा, आपल्या ऋचा, रामायण, महाभारत या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर पंजाबरावांनी त्यामध्ये भाषण करताना असं म्हटलं, त्या प्रबंधामध्ये त्यांनी जे विचार मांडले ते म्हणतात की कर्मकांड व्यर्थ आहे, सामाजिक फूट पाडणारे आहे. मानवी समतेचं आणि ममतेचं स्वातंत्र्याचं रक्षण करणं हीच खरी ईश्वर पूजा आहे असं पंजाबराव म्हणतात. पंजाबराव पुढे असं म्हणतात, माणूस हे उत्क्रांतीचं फळ आहे, धर्म आणि निसर्गाचा समन्वय असला पाहिजे. आणि पंजाबराव पुढे आपल्या प्रबंधामध्ये म्हणतात, माणूस देवाचा जन्मदाता आहे, म्हणून देवापेक्षा माणूस मोठा आहे, देव महत्वाचा नाही. हे निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या आपल्या प्रबंधामध्ये जे वेबसाईट वरती उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. जो प्रबंध पंजाबरावांचा 1932 साली स्वतः ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्वतःच्या पैशाने अपलोड केला आणि जगातल्या धर्माच्या संदर्भातला अत्यंत मर्मग्राही विश्लेषणात्मक विवेचन करणारा पहिला ग्रंथ म्हणून पंजाबरावांच्या धर्मग्रंथाकडे जातो. म्हणून मला वाटतं कुंभमेळ्यातल्या कोणत्याही साधूपेक्षा धर्मावर बोलण्याचा सर्वात मोठा अधिकार नैतिक अधिकार पंजाबरावांना आहे. आणि पंजाबराव असं म्हणाले की या देशामधल्या सगळ्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेला धर्म हा धर्म आचरण करणारा धर्म असला पाहिजे. केवळ धर्म हा माणसाला जगवण्यासाठी असला पाहिजे, धर्म हा समाजशील असला पाहिजे. ही पंजाबरावांची अतिशय ऐतिहासिक तात्विक तत्वज्ञानाची भूमिका पंजाबरावांनी आपल्या प्रबंधामध्ये मांडली आहे. आणि ती भूमिका घेऊन पंजाबराव जेव्हा महाराष्ट्रात देशामध्ये परत आले, कोणती डिग्री घेऊन? त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठात MA संस्कृत आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी परत घेऊन आल्यानंतर भारतामध्ये परत आले. त्यांच्यावर कर्ज झालं होतं, त्यांना घर गहाण ठेवावं लागलं होतं. आपली 10,000 रुपयाच्या पैशासाठी फक्त पंजाबरावांना आपल्या मामाच्या गावात म्हणजे कारंजा लाडला एका सावकाराकडे 110 एकर जमीन गहाण ठेवावी लागली. पंजाबराव भारतात परत आले तेव्हा मराठा समाजातला एक बॅरिस्टर झालेला, बार ऍट लॉ झालेला तरुण कोणाला अनेक स्थळ मुलींचे संबंध चालून आले होते. तो काळ होता 1926 सालातला. पंजाबरावांनी मुलींना जर एखादं चांगलं स्थळ शोधलं असतं तर पंजाबरावांना खूप सारा पॅकेज कोट्यवधी रुपयाचा मिळाला असता आणि 5 पिढ्या खातील इतका पैसा पंजाबरावांना मिळाला असता. पण पंजाबरावांनी ठरवलं होतं की मला इंटरकास्ट मॅरेज करायचं आहे. आणि ठरवून पंजाबरावांनी, लव्ह मॅरेज नाही, ठरवून इंटरकास्ट मॅरेज यासाठी केलं की त्यांच्या विचारांचं नातं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं.
बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जात ही या देशातली सर्वात मोठा अडसर आहे, हा कॅन्सर आहे. जोपर्यंत आपल्या समाज व्यवस्थेमध्ये रोटी बेटी व्यवहार सुरू होत नाही तोपर्यंत या जाती अंताचा लढा संपू शकत त्याचं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तो विचार स्वीकारून बाबासाहेबांच्या भाऊसाहेबांनी पहिलं इंटरकास्ट मॅरेज सवर्ण जातीच्या मुलीशी अवघ्या 5 रुपयामध्ये मुंबई मुक्कामी लग्न केलं. आणि मध्यस्थी कोण होते? प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते. पंजाबराव परत आले अमरावतीमध्ये आणि अमरावतीत परत आल्यानंतर स्पृश्य अस्पृश्य हे सगळ्या चळवळी सुरू झाल्या होत्या. आणि आमच्या अमरावतीची अंबादेवी प्रसिद्ध अंबादेवीचं मंदिर मानलं जातं. त्या अंबादेवीमध्ये दलितांना आणि वंचितांना प्रवेश मिळत नव्हता. पंजाब आणि बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो अप केलं आणि सांगितलं बाबासाहेबांना की तुम्ही या चळवळीचे अध्यक्ष व्हा, मी अंबादेवी सत्याग्रह इथे करतो. आणि पहिला महाराष्ट्रामध्ये मंदिर प्रवेशाचा पहिला सत्याग्रह अमरावतीला मुक्कामी. पंजाबराव हे दुसरं कार्य. पंजाबराव जेव्हा आपल्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांची आई म्हणाली आज बघा आपल्या परंपरा कर्मकांड आम्ही अजून सोडायला तयारच नाहीये. फक्त गोष्टी आहेत विज्ञानाच्या, सोशल मीडिया 5G चा जमाना, काय पुढे गेलो आपण गोष्ट करतो. कृती मात्र आमची 100 वर्षापूर्वीची जुनी आहे. म्हणजे मी मराठीचा प्राध्यापक आहे. अंत्यसंस्कार हा शब्द मुलींना माहिती आहे. कोणता शब्द? अंत्यसंस्कार. अंत्य म्हणजे काय? शेवटचा. बरोबर तुम्ही सांगितलं मला. शेवटचा संस्कार म्हणजे स्मशानात न्यायचं, अग्नी द्यायचा संस्कार संपला. कोणता शेवटचा? शेवटचा संस्कार. पंजाबराव म्हणाले अंत्यसंस्कारानंतर ओली क्रिया, साधी क्रिया, दशक्रिया, तेरवी, वार्षिक श्राद्ध हे आमच्या बहुजन वर्गाच्या मानगुटीवर का बरं बसला? पंजाबराव सवाल केला तेव्हा. आणि जेव्हा त्यांची आई म्हणाली की आज पित्राचं जेवण जीव घालायचा आहे. पित्र म्हणजे पितृमोक्ष मावशीला आपण आपल्या बापदादांना जीव घालत नाही का? एखादी सुनबाई आपल्या सासूला सासऱ्याला जिवंतपणे पोळी वाढत नाही, तूप वाढत नाही, मेल्यानंतर तिचा फोटो तिच्या पुढे काय भरलेलं ताट ठेवते. घरच्याला किती प्रसन्न वाटते की माझी बायको माझ्या आईसाठी ताट वाढते आहे. म्हणजे ती म्हातारी फोटोतली बाहेर येऊ शकते की जिवंतपणे मला खाऊ घातलं आणि इतके पदार्थ मला वाढले. म्हणजे कर्मकांड आम्ही करायला. पंजाबरावांची आई म्हणाली, पंजाबराव म्हणे अरे पंजाब आज तुझ्या बापदादांचं पित्र आहे, पित्र जीव घालायचे तुला, 11 मित्रांना जीव घालायचा. पंजाबराव आईला म्हणाले आई आतापर्यंत आपले पित्र कुठे गेले होते वर्षभरापासून? दुसरा प्रश्न विचारला पंजाबरावांनी, आपले पित्र जेवले कुठं? तिसरा सवाल केला, आई हे पित्र इथेच का आले? पंजाबरावला आई म्हणाली काही प्रश्न विचारू नको, सरळ. काय करावं पंजाबरावांनी? सरळ पंजाबराव कुठे गेले? मातंगपुऱ्यात गेले, दलित वाड्यात गेले आणि 11 दलितांना घेऊन आले आणि आईला सांगितलं आई या 11 दलित पोरांना पित्राचं जीव घाल. हे जीव घालणारा अत्यंत समाज क्रांतिकारक तत्वज्ञानी पंजाबराव. एक लक्षात घ्या मुलींनी, एखादी क्रांती करायची असेल तर स्वतःपासून करावी लागते. दुसऱ्यांना उपदेश देणं आणि इथून माझ्यासारखं भाषण करणं हे एक सोपा प्रकार आहे. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, शाहू फुले, आंबेडकरांच्या या महान नेत्यांना आयुष्यभर लोकांनी हार घातले नाही, त्यांना सगळ्यांनी त्रास दिला. आज मात्र त्यांच्या प्रतिभेला आम्ही तसलेला हार घालतो कारण मी स्वतःपासून सुरुवात केली. पंजाबराव या अर्थानं करते सुधारक होते, ते बोलके सुधारक होते. आणि म्हणून पंजाबरावांनी या देशातल्या धर्मसंस्थांमधला, प्रार्थना स्थळांमधला, मंदिरातला पैसा हा गोरगरिबाच्या शिक्षणासाठी यावा म्हणून तर अत्यंत क्रांतिकारक बिल 1932 ते 33 च्या दरम्यान पंजाबरावांनी मध्य प्रांताच्या बोराळ प्रांतामध्ये मंत्री असताना मांडलं होतं. पंजाबराव असं म्हणाले या देशातल्या सगळ्या धर्मस्थळांना, फक्त हिंदूंच्या मंदिरातला नाही, हा पैसा जो आहे डेड मनी आहे पेटीतला, हा गोरगरिबाच्या शिक्षणासाठी खर्च करावा, त्याच्या लोक शिक्षणासाठी खर्च करावा, हॉस्पिटलसाठी खर्च करावा, कुपोषित माता कुपोषित बालक यांच्यावर खर्च करावा. 95 वर्ष आधी हे विधेयक पंजाबरावांनी मांडलं होतं. लोकांनी त्याला विरोध केला. ज्यांच्यासाठी आपण लढतो त्यांनाच काही देणे घेणं येत होते. आज 90-95 वर्षानंतर ते बिल पास झालेले नाहीये. एका फक्त पद्मनाभांच्या केरळ मधल्या मंदिरात, पद्मनाभांचं मंदिर, फक्त एकच मंदिर सांगतो, 6 लाख कोटी रुपये पेटीमध्ये दडलेले. ज्या विठोबाला आम्ही दर्शन करायला जातो त्या सावळ्या विठ्ठलाला, त्या पंढरपूरच्या विठोबाची 10,000 एकरची जमीन त्याच्या नावाची जी लोकांनी दान केलेली आहे, त्याचा भ्रष्टाचार आहे. तुळजाभवानीचं जाऊन आम्ही आमचं पूजा करतो, त्या देवीच्या आदिलशाही निजामशाहीच्या काळातल्या तिला दान दिलेल्या सगळ्या दागिन्यांचा अजून हिशोब लागत नाही.
मग मी तुम्हाला विचारतो, हा सगळा डेड मनी आहे आणि आजही आपल्याला गोरगरीब मुलांसाठी पे करून शिक्षण घ्यावं लागतं, स्कॉलरशिप मिळत नाही, अशी आजची स्थिती आहे. ही व्हिजन, ही दृष्टी पंजाबरावांची होती. कदाचित पंजाबरावांचं हे विधेयक जर आम्ही स्वीकारलं असतं तर या 55 कोटी तरण्या पोरांना प्लेसमेंट मिळालं असतं. मी अख्खा महाराष्ट्र फिरतोय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेब पारंपरिक कॉलेज सगळे जवळपास बंद होत चालले. तुम्ही नशिबान आहात, तुमच्या समोर विद्यार्थी तरी आहे, नावाला मोठी कॉलेजेस आहेत पण विद्यार्थी नाही आहे. त्यांचा विश्वास शिक्षण संस्थेवरचा उडालेला आहे, जागा भरल्या जात नाही. या संविधान सभेने सांगितलं, भारताच्या घटनेने सांगितलं, शिक्षणासारख्या विषयावर 5 ते 6% खर्च करावा. आज 1.5% सुद्धा खर्च आमच्या शिक्षणावर होत नाहीये. ही सगळी अडाणी आणि निरक्षर पिढी निर्माण करून त्यांना फक्त स्किल ओरिएंटेड तेवढ्यापुरते जॉब द्यायचे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायची, ही अशी आजची स्थिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या काळ्या माझं भाषण संपवासाठी तुम्ही वाजवल्या की त्या मुद्द्यावर वाजवल्या मला माहित नाही, पण मी पॉझिटिव्ह घेतो. मी कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह पाहणार आहोत. मी विचार करतो की तुमच्या प्लेसमेंटसाठी, तुमच्या जॉबसाठी तुम्हाला पुण्याला का जावं लागतं, का बरं मुंबईला जावं लागतं, का गडचिरोलीमध्ये नागपूरमध्ये का बरं जॉब मिळत नाही, का बरं आपण नागपूरचं MIDC का बरं डेव्हलप झालं नाही. या सगळे प्रश्न, हे सगळे सवाल कोण कुणाला विचारणार आहे, तुम्ही विचारणार आहात. म्हणून पंजाबरावांची कृषी क्रांती, पंजाबरावांची सामाजिक क्रांती, पंजाबरावांची घटना क्रांती, हे सगळे सामाजिक क्रांतीचे पैलू आहेत, सामाजिक क्रांतीचे आयाम आहेत. मला वाटतं पंजाबरावांच्या या सगळ्या पैलूंचा आपण अधिक विचार केला. कृषी क्रांती करताना पंजाबरावांनी सगळं हायब्रिड बियाणं लॉन्च केलं आहे. त्याच्यामध्ये 72 नंतर जेवढी काही हायब्रिड बियाणं, जेवढ्या काही प्रोग्रेसिव्ह गोष्टी ज्या कृषी क्षेत्रामध्ये झालेल्या आहेत, त्याचं सगळं जे डिझाईन आहे, ड्राफ्टिंग आहे, ते पंजाबरावांनी तयार केलं आहे. नाबार्ड नावासारखी एक महत्वाची वित्तीय संस्था जी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते, ते सुद्धा देण्याचं काम पंजाबरावांनी केलं. आणि इंटरनॅशनल जे ऍग्रिकल्चर एक्झिबिशन काढण्यात आलं होतं, त्यामध्ये 2 कोटी लोकांनी भेटी दिल्या. शंकर ब्रेबर नावाची एक 1966 साली एक जर्मनीमधून एक गव्हाची जात लॉन्च करण्यात आली आणि त्या गव्हाच्या जातीनं लॉन्च केल्यानंतर पंजाबरावांनी 1600 टन ते हायब्रिड बियाणं, शंकर ब्रेबर गव्हाचं, जे गव्हाचं वाण आहे, धानाचं नाही गव्हाचं, ते भारतामध्ये लॉन्च केलं. आणि आज परिणामतः हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेश हे 3 स्टेट गव्हाचं विक्रमी उत्पादन घेऊन जगाला गहू पुरवत आहेत. म्हणून मी त्या अर्थानं म्हटलं, तुम्हाला भूक लागते पोळी खाता, पोळी खाता खाता पंजाबराव तुम्हाला नाव घ्यावं लागेल, कारण पंजाबरावांनी हे सगळं संकलित बियाणं या देशामध्ये लॉन्च केलं. मुलांनो, मला माहिती आहे की तुमची क्षमता ऐकण्याची फार कमी आहे. त्यात तुम्ही 11वी 12वीला आहात. तुमचं वय असं आहे की तुम्हाला फुलपाखरांसारखं उडावंसं वाटतं, सिनेमांमधल्या असणाऱ्या ग्लॅमरस गोष्टी तुम्हाला आवडतात आणि अशा वेळी एखादं प्रेरणा देणारं, एखाद्या गंभीर विषयावरचं भाषण करणं आणि तुम्ही ते ऐकणं तुमच्यासाठी कठीण जातं. पण मला वाटतं हे प्रयत्न कोणीतरी केला पाहिजे. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून तुमच्या प्राचार्य महोदयांनी हा विडा उचलला आणि आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. खरं तर मुलीनं त्यांचं आणि आमचं नातं ना कोणतंच आजपर्यंत नव्हतं, ना त्यांची प्रत्यक्ष भेट होती, गाठ होती, काही नाही. पण मात्र पंजाबरावांच्या विचारांचं नातं त्यांच्याशी जुळलं आणि आज तुमच्या संस्थेने होकार दिला एका 12 तासामध्ये मनोज देशमुख सरांना की हो आम्ही तयार आहोत. या विचारांचं मोल, या विचारांचं नातं त्यांच्या आमच्यामध्ये आहे, म्हणून त्यांनी आमचं आदरातिथ्य सुद्धा केलं. मुलींनो, मी सांगू का तुम्हाला, आजकालची नाती सुद्धा अत्यंत छोटी झालेली आहे. प्रेम कसं करावं, लग्न कसं करावं, लग्न कसं टिकवावं, आई वडिलांना कसं वागवावं, याचे सुद्धा आता साहेब सर्टिफिकेट कोर्सेस करायला पाहिजे 3-3 महिने. कारण हे शिक्षण घेऊन सगळे कोर्सेसचे कारखाने झाले आहेत. IT च्या क्षेत्रातले मुलं सुसाईड करायला लागले आहेत आणि आपल्या आई बापांना फॉरेन मधून हायबाय करून त्यांना मेल्यानंतर चुलत्याला पैसे पाठवून देतात, माझ्या बापाला पेटवून द्या, अशी म्हणणारी पिढी आम्ही निर्माण केलेली आहे. जे जगायचं आहे ते जीवन शिक्षण आमच्या समोर, आमच्या सिलेबस मध्ये नाही. सर MC मेंबर आहे, सर इतिहासाचे बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर आहे. या सगळ्या दृष्टीने आता आपण विचार केला पाहिजे आणि NEP मध्ये जीवन शिक्षणाचे आपण अभ्यासक्रम आता नेमले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर मुलींना तुम्हाला आता प्रेम कसं करावं याचे सुद्धा सिलेबस डिझाईन करावा लागेल, कारण प्रेम आणि आकर्षण यातला फरक सुद्धा आम्हाला कळत नाही. आणि म्हणून तिच्यासाठी जिच्यावर प्रेम करावं तिच्या मागेच कोयत्याची गँग मागे लागते आणि तिला मारून टाकतात. हे प्रेम नाही. ब्रेकअप के बाद
ते प्रेम ब्रेकअप होते, ब्रेकअप के बाद तुम्ही गाणं म्हणता, दुसरं आणखी प्रेम करता, हे ब्रेकअप जो प्रेम इश्क आणि मोहब्बत ह्या अशा गोष्टी आहेत तुमच्या मनात जगण्याचा तो शाश्वत श्वास आहे. सगळ्या लोकांनी यावरच काम केलं आहे आणि ते कायम असतं, ते ब्रेकअप कधी होत नसतं. म्हणून खरं प्रेम, खरी निष्ठा, खरी भक्ती पंजाबराव सारख्या महान पुरुषांनी या देशावर केली आणि आपला एकही नातेवाईक या संस्थेत न ठेवता, न जोडता वसियतनामाच करून टाकला की माझ्यानंतर ही सगळी सेवा, ही सगळी कोट्यावधी अरबो रुपयाची संपत्ती सामान्य लोकांकरता खुली करून दिली. एक नागपूरचंच कॉलेज म्हणतो धनवटे कॉलेज, तर खरबो रुपयाची प्रॉपर्टी आमच्या एका धनवटे कॉलेजची आहे. हे एकमेव संस्था आहे आमची या जगाच्या पाठीवर म्हणतो देशमुख साहेब म्हणून जे की 5 वर्षानं दरवर्षी आमचे लाईफ मेंबर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडतात आणि ते अध्यक्ष म्हणून त्यांना निवडून देतात. जे आमच्या संस्थेचे हर्षवर्धन देशमुख असो, मनोजी देशमुख असो, यांचा आडनाव देशमुख आहे, पंजाबरावांचा यांना कुठलाही यांचा संबंध नाही. हे पात्रतेप्रमाणे इथे आलेले आहे. हा अभिमान माझ्या संस्थेविषयी आणि पंजाबरावांच्या या कार्याविषयी मी आपल्या समोर मांडतो. तुम्ही मला संधी दिली विचार मांडण्याची, मी संस्थेचा अत्यंत मनापासून आभारी आहे. आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये तुम्हाला न ऐकण्याची सवय असल्यामुळे अशाही स्थितीमध्ये थोडं कुजबुज करत का होईना पण माझे विचार ऐकण्याची तुम्ही हिंमत केली, त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वतःचं स्वागत करावं अशी सगळ्या विद्यार्थिनींना सूचना आहेत, त्यांनी गोंगाट करू नये. धन्यवाद सर. कबीर असं म्हणतो की ढाई आकर प्रेम का पडे सो पडली. असा प्रेमाचा मार्मिक आणि मर्मदायी विचार आपण या ठिकाणी व्यक्त केला. लोकमहर्षी पंजाबराव देशमुख समग्र समाज क्रांती व भारतीय संविधानातील त्यांचे योगदान या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण आमच्या विद्यार्थिनींना संबोधित केलं. श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य आणि भाषण कौशल्य ही भाषेची महत्त्वाची कौशल्य आहेत. या कौशल्याचा उहापोह करत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. व्यक्तिमत्व विकास ही एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही, तर ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कोणतेही कौशल्य आत्मसात करत असताना आपल्याला काय आवडतं याचा शोध घेऊन आपण आपला आतला आवाज ऐकावा आणि ते कौशल्य आत्मसात करावे, असे मार्मिक आणि मर्मदायी विचार आपण या ठिकाणी व्यक्त केला. पण हे विचार व्यक्त करत असताना आजच्या तरुणाईच्या संदर्भातील, समाज माध्यमाच्या संदर्भातील काहीसा निराशेचा सूर सुद्धा या ठिकाणी आपण व्यक्त केला. पण आमचे विद्यार्थी महाराष्ट्रातील व भारतातील विचारवंतांच्या व समाज सुधारकांच्या पाऊल वाटेवर चालण्याचा निश्चितच प्रयत्न करतील आणि त्यांना अपेक्षित असणारा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, अशा आशावाद आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी बाळगूया. असे विचार व्यक्त करत असताना संत गाडगेबाबांच्या मानवतावादी विचाराचा परामर्श आपण घेतला. संत गाडगेबाबा आपल्या अखेरच्या कीर्तनात जे विचार मांडले त्यासाठी आपले मनापासून मनपूर्वक आभार. पण आपण जो काहीसा निराशेचा सूर या ठिकाणी व्यक्त केला तो निश्चितच बदलेल असा आशावाद या ठिकाणी आपण व्यक्त करूया. कारण सुरेश भट असे म्हणतात की हे असं आहे पण हे असं असणार नाही, दिवस अमुचा येणार आहे तो घरी बसणार नाही. तर आजच आमचे पराभव पचवती तवा उद्यास्तव, विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही. हे असे आहे पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येणार आहे तो घरी बसणार नाही. डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या कार्यावर प्रकाश टाकत असताना महाराष्ट्रातील विविध संतांच्या साहित्यावर आपण महाराष्ट्रातील विविध संतांच्या आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या विचारांचा समन्वय जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. सर, मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्व संत साहित्य आणि संत आणि त्यांचे साहित्य हे आपल्या जगण्याचं सार आहे. महाराष्ट्रातील संत साहित्य आणि सर्व संत हा माझ्या अतिशय आवडीचा आणि विलक्षण जिव्हाळ्याचा विषय आहे. या सर्व संतांवर आणि त्यांच्या साहित्यावर माझं मनापासून प्रेम राहिलेलं आहे. त्यांचा उत्तम समन्वय आपण या ठिकाणी साधला, त्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आपले मनापासून आभार आणि अभिनंदन. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद मोदाने सर यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी या विद्यार्थिनींना संबोधित
धन्यवाद सर. मला माहित आहे सरांनी बोलल्याप्रमाणे आपली श्रवण शक्ती खूपच कमी आहे, त्याच्यामुळे तुमचा मी काय अंत पाहणार नाही. पुष्पा पिक्चर लावू का इथं? पुष्पा 2 पिक्चर जर समजा आम्ही इथं 3 तास लावला तर आमच्या डोळ्याची पापणी पण हलणार नाही. झुकेगा नहीं साला. बरोबर आहे ना? आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो की तुम्हाला शिवाजी समजायचा आहे तर तुम्ही चित्रपट पहा, त्याच्यातला मसाला सोडा. कारण मी इथं अफजल खान वध उभा करू शकत नाही. मी फक्त सांगू शकतो तो प्रसंग की अफजल खान आणि शिवाजी यांची गळाभेट झाली आणि मग त्यांनी कोणत्या कुशीमध्ये बागनख वगैरे लावले वगैरे तेच मी सांगतो. पण तुम्ही जेव्हा चित्र पाहता त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. आणि म्हणून सरांनी जे सांगितलं की श्रवण क्षमता आमची वाढवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण देशाचे पिल्लर आहोत. असो कोरोना विद्यापीठ गडचिरोली आणि श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत आदर्श हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर जिल्हा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रोपी महोत्सवी प्रसंगी विशेष व्याख्यानमाला आणि या विशेष व्याख्यानमालाचा विषय होता लोकमहर्षी डॉक्टर समग्र समाज क्रांती व भारतीय संविधानातील योगदान. आजच्या कार्यक्रमात मुख्य वक्ते माननीय डॉक्टर श्री राजेशजी मिरगे अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. सोबतच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री गावंडे सर तसेच प्राचार्य देशमुख सर, भारसागडे सर यांची पूर्ण चमू, आपल्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर सातपुते सर, माझे संपूर्ण सहकारी प्राध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणी. सरांनी सांगितलं, मी सांगतो, मी 2 मिनिटांमध्ये हे करतो. बाई तुझा मोबाईल थोडासा बाजूला ठेवते का? तुला जायचं आहे का? कशाला बोलता? जायचं आहे का? जा. बाहेर जायचं असेल चालली जा, तो काही प्रश्न नाही. म्हणजे 100तून 1 गेले तरी काही फरक पडणार नाही. आणि 100ला जायचं असेल तर आम्हाला टेबलला शिकवायची सवय झाली. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो माझ्या वर्गामध्ये सर समजा एकही विद्यार्थी नसेल त्या दिवशी मी असं जाहीर करेल की माझा कोर्स संपला. माझ्या खास करून फायनलच्या विद्यार्थ्यांना सांगतो, मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला कमी सांगतो. अतिशय गंभीर विषय, कारण आम्हाला आमच्या लोकांनी आमच्यासाठी जे कार्य केलं त्या कार्याची जाणीवच नाही. डॉक्टर मिरगे सरांनी अतिशय मार्मिकपणे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे पंजाबराव देशमुखांचं. संविधानामध्ये त्यांचं जे योगदान आहे, खरंच सांगतो सर, तुम्ही जे बोलले ते अतिशय सत्य आहे. या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान अतुलनीय आहे, प्रश्नच नाही, त्याला कोणीच नाकारू शकत नाही. पण त्यांच्यासोबत जे काम केलं ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी. जेव्हा पंजाबराव देशमुखाला एक चिंता पडली होती, बाबासाहेबांनी पूर्ण लिहिलं होतं, माझ्या ओबीसी बांधवांसाठी काही मिळेल का, ही चिंता पंजाबराव देशमुखाला होती. त्यांनी कितीतरी पानं लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दिली होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे निघाले आणि त्यांनी ओबीसी साठी पूर्ण प्रचंड त्या घटनेमध्ये त्यांनी आपले विचार किंवा आपली लेखी चालवलेली होती. म्हणजे भारतामधील क्रांती असो, संविधान असो, म्हणजे कृषी क्षेत्र असो, संविधान असो, यासाठी अतिशय महत्वपूर्ण जर काम कोणी केलं असेल तर ते भारताचे पहिले कृषी मंत्री ते म्हणजे पंजाबराव देशमुख यांनी केले. आणि म्हणून त्यांचं कार्य खरंच घराघरात पोहोचावं हा यांचा अट्टास. अन्यथा यांना चांगल्या प्रकारची नोकरी आहे, सुखी संसार आहे, घरदार सोडून मागे आता पुढे पुन्हा ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार, म्हणजे जवळपास 1 महिन्याचा यांचा दौरा असेल, काही गरज नाही. परंतु आपण एक बांधील आहे, आमची एक बांधिलकी आहे की हे विचार, या महान पुरुषांचे विचार आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, जेणेकरून त्यांचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये होतील, हा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि म्हणून हा अट्टास यांचा चालू आहे. आणि या
अट्टासामध्ये हे संपूर्ण टीम निश्चितच यशस्वी होतील. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं यांचं कार्य यशस्वी होणार असं या ठिकाणी मला वाटते. सर, तुम्ही आलात, आम्हाला तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने, श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. मी काही प्राचार्य नाही सर, योगायोगाने आमचे प्राचार्य सुट्टीवर आले आणि 2 दिवसाचा चार्ज मला दिला, त्याबद्दल माझा तुम्ही सत्कार केला. मी हा सत्कार स्वीकारतो, परंतु हा सत्कार महिला महाविद्यालयाचे प्राचार्य यांना मी अर्पण करतो. आणि तुम्ही दिलेलं साहित्य आमच्या ग्रंथालय विभागामध्ये ते राहील आणि आमच्या विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होतील असं या ठिकाणी सांगतो. तुम्ही या ठिकाणी आलात, आमचा आदरातिथ्य स्वीकारलं, आमचा सत्कार केला, आमच्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं, याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि अध्यक्षीय भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आणि माननीय श्री मोतीरामजी काळे आदर्श हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर जिल्हा अमरावती यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. सर्वप्रथम शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीचे नम्र अभिवादन करतो. आज गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा श्री साईबाबा ग्रामीण शिक्षण संस्था गडचिरोली अंतर्गत महिला महाविद्यालय गडचिरोली व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे आयोजन करण्यात आलं आहे, या आयोजनामागे मुख्य जो हेतू आहे तो हेतू डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण सरांनी सांगितलंच आहे की कोणताही महान व्यक्ती जर म्हटलं तर तो एका विशिष्ट बंधनामध्ये बांधून ठेवलेला आहे. आपण त्याला ते बांधून न ठेवता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, त्याचं अलौकिक कार्य सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले आहेत. त्यापैकी आजचा जो कार्यक्रम आहे तो विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम आपल्या इथं आयोजित केलेला आहे. विषय होता डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख समग्र समाजक्रांती व भारतीय संविधानातील योगदान यावर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राजेशजी मिरगे श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांनी आपल्या प्रगत विचार आपल्या समोर मांडले आणि भाऊसाहेब आपल्या समोर एक हुबेहूब चित्र भाऊसाहेबांचं आपल्या समोर उपलब्ध करून दिलं. या कार्यक्रमाकरता आपल्या विद्यालयाने आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून श्री साईबाबा ग्रामीण शिक्षण संस्था चे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रमोद बोधाने सर यांचं मी आमच्या शिक्षण संस्थेच्या वतीने शिवाजी एज्युकेशन संस्था अमरावती यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कारण सरांना 2 दिवसाच्या अगोदरच सरांनी फोनवर कॉन्टॅक्ट करून हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, विद्यार्थी उपलब्ध करून दिले, ही सर्व व्यवस्था केली. आमचा म्हणजे आगंतुक येऊ नये आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने व आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले श्री नंदाजी गजबिये सर सातपुते सर हे विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभले आणि त्यांनी आपल्या समोर येऊन उपस्थिती दिली. वेळातला वेळ काढून त्यांना आज विद्यापीठामध्ये एक मीटिंग होती तरी सुद्धा आपल्याला वेळ दिला आणि उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
आणि आज या कार्यक्रमाकरता लागलेले प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर श्री राजेशजी मिरगे सर यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा निरीक्षक माननीय श्री गावंडे सर, विनायकरावजी गावंडे सर, आमच्या विद्यालयाचे आमचे कर्तव्यदक्ष प्राचार्य मनोजजी देशमुख सर आणि आमचे शिक्षक प्रतिनिधी अनिलजी भारसाकडे हे सर्व उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाकरता हातभार लावला, त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक एक वेळा आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रमोदजी बुधाने सर यांचं विशेष आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे येथील सर्व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थिनी मंडळी या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आणि पुन्हा एक वेळा ज्या कोणाचे काही ऋणनिर्देश राहिले असतील त्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आणि विशेष म्हणजे एक विशिष्ट असं कार्यशैलीमध्ये या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले ते म्हणजे डॉक्टर अमितजी गजबे सर यांनी उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, म्हणून त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं जाहीर करतो व पुढील सूचनेकरता डॉक्टर अमितजी गजबे सर। एक वेळा पुन्हा फक्त आपल्याला जयघोष द्यायचा आहे। डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख की जय। जोरात बोलायचं थोडंसं, डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख की जय। जोड़ो जोड़ो भारत जोड़ो, मी म्हणजे जोड़ो जोड़ो थोडे भारत जोड़ो आणि हात सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होती, तेव्हा सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहून राष्ट्रगीताला सुरुवात करावी। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। आपल्या बॉडी लँग्वेज मधून व्यक्त झालं पाहिजे आपण। जोड़ो जोड़ो